Hello everyone, we will continue our previous session. Okay, so in a previous session we have discussed about the demo example of for a servlet. Okay, so we have discussed about this example. Now we will see the configuration part. Okay, so we have written a Java servlet, but this is not a complete activity. Okay, so once you have written a Java servlet, okay, your Java compiler can compile and interpret that particular Java servlet, right? And it is possible that you have written a Java servlet very correctly. देर आर नो सिंटॅटिक और सिमेंटिक एरर्स. तुम्ही कोणतेही एरर केलेले नाहीत आणि तुम्ही जावा सर्वलेट परफेक्टली लिहिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही HTML मध्ये सुद्धा कोणतेही एरर केलेले नाहीत, तेव्हा टॅग्ससुद्धा तुम्ही परफेक्टली लिहिलेले आहेत. तेव्हा तुमचा जावा कोड परफेक्ट आहे, कंपाईल पण झाला आहे, तो इंटरप्रिट पण झाला आहे. पुढचा पार्ट काय, नेक्स्ट स्टेप काय आहे त्याची, की तुम्हाला ब्राउझरमध्ये ॲक्च्युअली आउटपुट मिळालं पाहिजे. तुमचा कोड कंपाईल झाला, कंपायलरने कंपाईल केला, तो करेक्ट आहे, इंटरप्रिटरने इंटरप्रिट पण केला. महत्त्वाचा पार्ट काय आहे, पुढे तुम्हाला आउटपुट दाखवता आलं पाहिजे. आउटपुट दाखवण्यासाठी ब्राउझरबरोबर कम्युनिकेट केलं पाहिजे. म्हणजे जावा सर्वलेटने, ओके, युअर जावा सर्वलेट, ओके, इन द लास्ट सेशन आय हॅव डिस्कस अबाउट दिस. युअर जावा सर्वलेट हॅज टू कम्युनिकेट विथ द वेब ब्राउझर. ओके, देर शुड बी अ लिंक बिटवीन दीज टू थिंग्स, अँड दीज टू थिंग्स are independent things. Java Servlet is a product of Oracle, JDK, right? Okay, whereas web browser, it can be a product of Internet Explorer, that is Microsoft. It can be a product of Google or some other organization like Mozilla Firefox. Okay, or it can be Opera and so on. There are so many browsers available in the market, right? So these are two different products and they are independent. So you should communicate, or there should be a communication between these two products. There should be a कम्युनिकेशन तयार केलंच पाहिजे. आणि कम्युनिकेशन जर करायचं असेल आपल्याला, तर त्याच्यासाठी काहीतरी कन्फिगरेशन्स केल्या पाहिजेत. यू हॅव टू डू द कन्फिगरेशन. यू हॅव सीन दिस कन्फिगरेशन वर्ड. कन्फिगरेशन मीन्स सेटिंग्स, दॅट इज कॉल्ड एज अ कन्फिगरेशन. यू आर कन्फिगरिंग युअर लॅपटॉप और डेस्कटॉप, मीन्स यू आर मेकिंग अ सेटिंग्स फॉर युअर लॅपटॉप और डेस्कटॉप. ज्या आवश्यक सेटिंग्स आहेत, रिझॉल्युशन असेल किंवा अजून काही सेटिंग्स असतील, त्या सगळ्या सेटिंग्स तुम्ही करताय. म्हणजेच काय करताय, कन्फिगरेशन करताय. किंवा एखादं तुम्हाला सॉफ्टवेअरची गरज असेल, त्याला इन्स्टॉल करताय. सो यू आर डुईंग अ कन्फिगरेशन्स, दॅट्स ऑल. ओके, सिमिलरली आपल्याला कन्फिगरेशन करावं लागेल. ठीक आहे, तर ते कन्फिगरेशन करण्यासाठी आपल्याला कन्फिगरेशन फाईल बनवायला लागते. काय बनवायला लागते, कन्फिगरेशन फाईल बनवायला लागते. आणि एकदा आपण कन्फिगरेशन फाईल बनवली की मग ह्या दोघांमध्ये कम्युनिकेशन होतं. आणि त्या प्रोसेसला काय म्हणतात, डिप्लॉयमेंट. एक्झॅक्ट कम्युनिकेशन ज्या वेळेला होतं त्याला काय म्हणायचं, डिप्लॉयमेंट. सो वी हॅव डिस्कस अबाउट अ डिप्लॉयमेंट प्रोसेस in the last session, right? Okay, what is deployment? Okay, and there is a concept called as a deployment descriptor. Okay, and that deployment descriptor is nothing but web.xml file, right? Deployment descriptor is nothing but web.xml file. We have discussed about these things previously. So there is a name of the file is web.xml. You cannot change the name also, and it is the XML file. ठीक आहे, हीच XML फाईल आपल्याला लिहायची आहे. ओके, दिस इज द कंटेंट ऑफ युअर web.xml फाईल, or it is also called as a deployment descriptor or configuration settings or configuration setting file. Okay, so there are different names, but it is having a same work, okay, or same meaning more correctly. ओके, वेगवेगळी नावं आहेत पण काम एकच आहे त्या सगळ्याचं. ठीक आहे, तर कशी लिहायची, तर डिप्लॉयमेंट डिस्क्रिप्टर किंवा web.xml लिहिण्यासाठी आपण काय वापरतो, XML टॅग्स वापरतो. वी आर युझिंग अ XML टॅग्स, अँड द टॅग्स आर वेब ॲप. दिस इज द फर्स्ट टॅग. जसं आपला HTML टॅग आहे तसा आपला वेब ॲप नावाचा टॅग आहे. वेब ॲप म्हणजे वेब ॲप्लिकेशन्स, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे तो. आणि हे रेडी टॅग आहेत, आपल्याला फक्त यूज करायचे आहेत. एक्सटेंडेड मार्कअप लँग्वेजचे टॅग आहेत जे आपल्याला यूज करायचे आहेत. जसे आपण HTML टॅग्स वापरतो किंवा यूज करतो, त्या पद्धतीने आपण XML टॅग्स यूज करणार आहोत. तर ही गोष्ट खूप सोपी आहे, काही कठीण नाही आहे. आणि IDEमध्ये तर ही जी web.xml फाईल आहे ती फाईल रेडी असते, तयारच मिळते आपल्याला. IDE स्वतः आपल्यासाठी काम करतो, आपण फक्त त्याला मॉडिफाय करतो जर आवश्यक असेल तर. सो द फाईल इज ऑलरेडी रेडी when we are using a NetBeans IDE. We will see it, okay, in our practical labs. So there is no need to create it.
सो प्रिव्हियसली व्हेन देर इज अ नो कन्सेप्ट ऑफ आय डी, ज्यावेळेला आय डीची कन्सेप्ट नव्हती त्यावेळेला ही फाईल स्वतः लिहावी लागत होती प्रोग्रामरला, मग त्याची कन्फिगरेशन्स करावी लागत होती आणि त्यानंतर तुम्हाला ते सवलेट रन करता येत होतं. ठीक आहे, तेव्हा बरीच मेहनत करावी लागत होती सुरुवातीच्या काळामध्ये. आता आय डी ईमध्ये खूप सोपं केलं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, तुम्ही बघू शकता ना टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट. 7 ते 8 वर्षापूर्वीपर्यंत आपण स्कॅनर वापरायचो एखादी डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी. आता गरज नाही आहे स्कॅनरची. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कॅम स्कॅनर, ॲडॉब स्कॅनर, बरीच ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत. यू कॅन यूज दोज स्कॅनर ॲप्लिकेशन्स. ओके, अँड once you have created that PDF file, you can transfer it by using a Bluetooth. Nowadays for every machine Bluetooth is automatically available, readily available. So you can easily transfer these files by using a Bluetooth or WhatsApp, or there are number of multimedia applications available in the market as well as in your smart devices. 8 ते 10 वर्षापूर्वी एखादी फाईल ट्रान्सफर करण्यासाठी खूप मेहनत करावी लागत होती. बरीच वेगवेगळी ॲप्लिकेशन आली, त्याचा वापर करावा लागत होता. सो नावडेज दिस टास्क इज व्हेरी इझी. यू कॅन इझिली परफॉर्म these activities. Similarly, nowadays in ID, so this file is readily available. If you want, then you can modify it as per your requirement. Otherwise, basic file is readily available with you. तेव्हा ही फाईल रेडीली अवेलेबल असते. परंतु जरी रेडीली अवेलेबल असेल तरीसुद्धा तुम्हाला त्याबद्दल माहिती असली पाहिजे. यू शुड नो अबाउट द थिंग्स. You should understand these tags very well. So the first tag is the web app tag. Web app. So it is started at this point, and it is ended at this point. Similarly, HTML and close HTML, on same lines. Then you are having a servlet part. This is servlet part, and this is servlet mapping part. We will understand every part, one by one. First part is the servlet part. Under servlet part, we are having two tags. The first is the servlet name, and the second one is the servlet class. So you may wonder that both are having the same things. सर्वलेट क्लासचं नाव जे असेल, जावा सर्वलेटचं जे नाव असेल तेच त्या क्लासचं नाव असतं, बरोबर आहे. परंतु आपल्या आय डीसाठी किंवा XML फाईलसाठी ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग का केलं आहे? तर असं होऊ शकतं की जावा सर्वलेटचं जे नाव आहे, समजा डेमो सर्वलेट नाव दिलं आहे आपण आपल्या क्लाससाठी, ते क्लास तुम्हाला एक्सटर्नल वर्ल्डला म्हणजे तुमच्या कस्टमरला दाखवायचं नसेल. तुम्हाला काही प्रमाणात सिक्युरिटी एन्हान्स करायची आहे. विच क्लास आय एम युजिंग इट और विच क्लास नेम आय एम युजिंग इट, आय डोंट वॉन्ट टू शो इट टू द कॉमन युजर. मला कॉमन युजरला ती गोष्ट दाखवायची नसेल, कारण आपण जे आउटपुट देणार आहोत ते ब्राउझरमध्ये दिसणार आहे. ब्राउझरमध्ये म्हणजे सर्वांना ॲक्सेसेबल आहे. IP ॲड्रेसचा वापर करून तुमच्याशी ते कनेक्ट होऊ शकतात आणि तुम्ही जे रन केलं आहे ते त्या सर्वांना दिसू शकते. याचं मिनिंग तुमचं जे क्लास नेम आहे ते जर क्लास नेम तुम्ही डायरेक्टली यूज केलं तर ते क्लास नेम सर्वांना दिसू शकतं, तुमच्या कस्टमर्सना, कॉमन पीपलना दिसू शकतं. जे तुम्हाला अवॉइड करायचं आहे. यू डोंट वॉन्ट टू रिव्हील युअर क्लास नेम. तुम्ही जर क्लास नेमच जर सांगत नसाल, तुम्ही त्या क्लासमध्ये कोणता कोड केलेला आहे, जो तुमचा इंटेलिजन्स आहे, त्या प्रोग्रॅमरचा किंवा त्या ऑर्गनायझेशनचा इंटेलिजन्स आहे, तो इंटेलिजन्स वापरता येणार नाही किंवा ॲक्सेस करता येणार नाही, बिकॉज क्लास नेम इज नॉट अवेलेबल. जर क्लास नेम मिळालं तर तुम्हाला कसा ॲक्सेस करायचं खूप सोपं आहे. क्लास नेम डॉट जावा, त्याने आपण त्याला ॲक्सेस करू शकतो. बट इफ क्लास नेम इज नॉट अवेलेबल टू द कॉमन पीपल, इन दॅट केस to understand your code or to get your code, it is very difficult, or in somewhat it is difficult. I will not say it is very difficult. In some sense it will be difficult things. तेव्हा जे अटॅक होतात, सायबर अटॅक्स होतात, ते काही प्रमाणात आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतात. म्हणून प्रोग्रॅमरचं असं म्हणणं असतं की मी जे क्लास नेम वापरला आहे ते मला एक्सटर्नल व्यक्तीला म्हणजे थर्ड पार्टीला दाखवायचं नाही आहे, माझ्या क्लायंटला दाखवायचं नाही आहे. क्लायंटला काहीतरी एक अलाईस नेम दाखवायचं आहे मला. अलाईस म्हणजे काय? एक टोपण नाव, ज्यामुळे त्याला क्लासचं खरं नाव समजणार नाही. तेव्हा आयडेंटिटी त्या क्लासची आयडेंटिटी हाईड करता येईल. सो धिस प्रोव्हिजन इज अवेलेबल हिअर. आणि प्रोव्हिजन कशी अवेलेबल केली आहे तर एक दोन वेगवेगळे टॅग बनवले आहेत. वन इज सर्वलेट नेम टॅग, फर्स्ट इज अ सर्वलेट नेम टॅग अँड सेकंड इज अ सर्वलेट क्लास टॅग. त्या सर्वलेट क्लास टॅगमध्ये आपल्याला क्लासचं खरं नाव, ट्रू नेम आपल्याला सांगावं लागतं. आणि सर्वलेट नेममध्ये आपण क्लासला एखादा अलाईज फिक्स करू शकतो. आता ह्या केसमध्ये बघा, सोनू जयस्वाल नावाचं एक अलाईज बनवलं आहे. ज्याने बनवलं आहे त्याने आपलं नाव दिलं आहे त्याला. ते अलाईज नेम आहे.
आता ह्या नावामुळे एक्झॅक्टली समजणार नाही की नक्की कोणता क्लास वापरला आहे. डेमो सवलेट वापरला आहे, एक्झाम्पल सवलेट वापरला आहे, डेमो 1 सवलेट वापरला किंवा एनिथिंग. ओके, सवलेट 1 कोणता क्लास वापरला आहे एक्झॅक्टली तू समजू शकत नाही. So these are the two tags. So it is up to you. Okay, in some cases we are keeping servlet name as well as class name identical. Okay, we can keep it. It is up to the programmer. We can keep servlet name as well as class name as equal or same names. In some cases we can use different names. In some cases we can use different names. Just like here. In this case, servlet name is Sunu Jaiswal. बट सवलेट क्लास नेम इज डेमो सवलेट. सवलेट क्लास जे नेम आहे ते आपण बदलू शकत नाही. जे आपल्या जावा फाईलमध्ये आहे तेच आपल्याला द्यावं लागतं. फक्त महत्त्वाची गोष्ट, XMLमध्ये क्लास नेम देत असताना आपण डॉट जावा वापरत नाही, फक्त क्लासचं नाव देतो डेमो सवलेट. ओके, सो डॉट जावा एक्सटेन्शन इज नॉट रिक्वायर्ड. सो द फर्स्ट पार्ट इज ओवर. नाव द नेक्स्ट पार्ट इज द सर्व्हलेट मॅपिंग. सर्व्हलेट मॅपिंग. आता सर्व्हलेट मॅपिंगचा अर्थ काय? सर्व्हलेट नेम कशासाठी वापरला आहे आपण? त्या सर्व्हलेट क्लासचं नेम देण्यासाठी वापरला आहे. तेव्हा एक्सटर्नल पर्सनला फक्त सर्व्हलेट नेम दिसणार आहे, सर्व्हलेट क्लासचं नाव दिसणार नाही. आपण काय केली, त्याची आयडेंटिटी हाईड केली. ठीक आहे. आता एवढं केल्यानंतरसुद्धा बऱ्याच वेळेला रिक्वायरमेंट असते की आपल्याला सर्व्हलेटचं खरं नाव तर सांगायचं नाहीच आहे आणि अलायन्स नेम पण सांगायचं नाही आहे. खरं पण नाव सांगायचं नाही आहे आणि अलायन्स नेम पण सांगायचं नाही आहे. आपल्याला वेगळ्या पद्धतीने ते ब्राउझरमध्ये डिस्प्ले करायचं आहे. कारण ब्राउझरमध्ये फक्त URL मिळणार आहे आपल्याला. मला माहिती आहे टॉपला जे असतो तो URL असतो, त्याच्यामध्ये IP ॲड्रेस असतो, पोर्ट नंबर असतो आणि URL असतो. मग तो जो URL आहे तो URL सर्व्हलेटचं नाव पण नको, ओके, सर्व्हलेटचं ट्रू नेम पण नको, सर्व्हलेटचं अलायन्स नेम पण नको, एक वेगळाच URL पॅटर्न देणार होतो आपण. मग तो देण्यासाठी ती पण एक प्रोव्हिजन दिली आहे, त्याला कॉल्ड सर्व्हलेट मॅपिंग. ओके, कसं करायचं सर्व्हलेट मॅपिंग? तर सर्व्हलेट मॅपिंग करण्यासाठी आपण काय करतो, सर्व्हलेट नेम वापरतो म्हणजे अलायन्स नेम, त्या सर्व्हलेटचा अलायन्स नेम, आणि त्यानंतर URL पॅटर्न वापरतो. वेलकम. आता URL पॅटर्न जर आपण वेलकम वापरला, त्याचा अर्थ असा इंटरनली काय इंटरप्रिट केलं जातं की वेलकम इज अ URL पॅटर्न फॉर सर्व्हलेट नेम सुनू जायस्वाल. And Sunu Jaiswal servlet is corresponds to demo servlet.java file. ओके, म्हणजे वेलकम इनडायरेक्टली कशासाठी वापरला आहे? डेमो सर्व्हलेटसाठी वापरला आहे. ठीक आहे. तेव्हा आपण काही एक्सटेंटमध्ये त्याची सिक्युरिटी काय केली, एनहान्स केली. तेव्हा कॉमन मॅनला, कस्टमरला फक्त वेलकम दिसणार आहे, पण वेलकम म्हणजे एक्झॅक्टली कोणतं सर्व्हलेट आहे ते त्याच्यापासून हाईड केलं जाणार आहे. ओके, सो दॅट्स वाय वी आर युजिंग इट. नाव इट इज अप टू अस. आता काही लोक असं म्हणतात की आपल्याला हे काय वापरायचं नाही आहे, सर्व्हलेट नेम, सर्व्हलेट क्लास, URL पॅटर्न मी फक्त एकच ठेवणार आहे, डेमो सर्व्हलेटच ठेवणार आहे. ह्या केसमध्ये डेमो सर्व्हलेट आहे ना, सर्व्हलेट नेम्सवर डेमो सर्व्हलेट राहील, URL पॅटर्न्सवर डेमो सर्व्हलेट राहील. सो इट इज अप टू द प्रोग्रामर. इफ प्रोग्रामर वॉन्ट्स टू डू इट देन प्रोव्हिजन इज अवेलेबल. अदरवाईज प्रोग्रामर इफ डोंट वॉन्ट टू यूज इट then he or she may go with that option. Okay, so this is not a compulsory thing. It is up to the programmer. Okay, once that particular part is completed, then we are completing the servlet mapping tag, and after that we are completing web app tag. Okay, so this is the setting a configuration for a servlet. Okay, or this is nothing but our web.xml file, or this is nothing but our deployment descriptor. Okay, so there are different name but work is identical. आता ही एवढी जी फाईल दाखवली आहे आपण स्क्रीनवर, ती एवढी फाईल सर्व्हलेट नेम, सर्व्हलेट क्लास, सर्व्हलेट नेम अँड URL पॅटर्न, ही फाईल ऑटोमॅटिकली बनते. कुठे बनते? बॅकग्राऊंडला IDEमध्ये बनते. फक्त एकच गोष्ट असते की प्रत्येक ठिकाणी डेमो सर्व्हलेट नाव दिलेलं असतं. सर्व्हलेट नेम जर आपल्याला चेंज करायचं असेल तर आपण ते फाईलला मॉडिफाय करू शकतो. URL पॅटर्न बदलायचं असेल तर आपण मॉडिफाय करू शकतो. मी तुमची इच्छा असेल, प्रोग्रामरची जर चॉईस असेल तर प्रोग्रामर मॉडिफाय करू शकतो. अदरवाईज बाय डिफॉल्ट ती बनते. पण बाय डिफॉल्ट कशी बनते? जे सर्व्हलेटचं नाव असेल तेच नाव सगळीकडे काय केलं जातं, रेप्लिकेट केलं जातं, कॉपी केलं जातं. सर्व्हलेट नेमसाठी, सर्व्हलेट क्लाससाठी, URL पॅटर्नसाठी सर्व्हलेटचं नाव, जावा सर्व्हलेटचं नाव वापरलं जातं. सो इट इज अप टू यू. इफ यू वॉन्ट टू मॉडिफाय इट then you can modify, otherwise you can keep as it is. So this is our configuration file.
Okay, now you have understood how to use the what is the configuration file, what is the significance of it. All these things are already discussed in that particular web link what I have shared with you. So try to go through that web link also. It is very important. So I am sharing important material only. I am not sharing any random material. Okay, I am sharing related important material. Okay, so you can just go through it. Okay, regularly you have to study. That is very important. And the last part is accessing the servlet. How to access the servlet actually in a web browser? To access the servlet, what we require? HTTP, that is a protocol colon host name. Okay, if you are using or if you are running a servlet on your machine only, ज्या मशीनवर आपण प्रोग्रामिंग करतोय त्या मशीनवरच आपल्याला जर ते रन करायचं असेल तर काय वापरणार? लोकल होस्ट वापरणार आहोत. समजा दुसऱ्या व्यक्तीच्या मशीनवर प्रोग्राम रन झाला असेल तर त्याचा IP ॲड्रेस वापरणार आहोत, फॉलोड बाय पोर्ट नंबर. तो सुद्धा इझिली अवेलेबल असतो, ॲक्सेसेबल असतो, आपण तो वापरू शकतो. ठीक आहे. फॉलोड बाय कंटेक्स्ट रूट अँड URL पॅटर्न, फॉलोड बाय द नेम. कंटेक्स्ट रूट वगैरे वापरायची गरज नाही. आपल्या क्लासमध्ये वेलकम आहे आपला URL पॅटर्न, तो डायरेक्टली आपण वापरू शकतो. ओके, द सेम थिंग इज गिवन इन युअर वेब लिंक. ओके, ऑल्सो दे हॅव गिवन वन एक्झाम्पल ऑल्सो. Okay, you can just go through it. Okay, if you have any doubt, okay, you can come back to me. I think I have explained to you how to create a Java servlet as well as how to configure it. Thank you for watching both the sessions.